पुस्तके हे मानवाचे सगळ्यात जवळचे मित्र असतात. या पुस्तकातूनच आपण ज्ञान संपादन करत असतो आणि हे संपादिलेले ज्ञान समाजाच्या उत्थानाकरिता प्रगतीकरिता निश्चितच महत्वपूर्ण ठरू शकतात. याच उदात्त हेतून तयार झालेल्या या तेली समाजाची उत्पत्ती आणि इतिहास व समाजरत्ने या पुस्तकाचे विमोचन सर्व सन्माननीय पाहुण्यांच्या हस्ते या ठिकाणी होत आहे. मी सर्व अतिथी महोदयांना विनंती करतो आहे की आपण या पुस्तकाचं विमोचन करावं, प्रकाशन करावं. कर्तृत्ववान माणसे स्वतःचं अस्तित्व निर्माण करतात आणि या अस्तित्व निर्माण करणाऱ्या माणसांचा समाजाकडून होणारा एकोजित सत्कार हा त्यांच्यासाठी एक प्रेरणादायी असा सत्कार असतो. अशाच काही सत्कार मूर्तींचा सत्कार या ठिकाणी आता आम्ही करीत आहोत. त्यामध्ये शाळेत जातो तो विद्यार्थी, जो कॉलेजला जातो तो विद्यार्थी, जो अभ्यास करतो तो विद्यार्थी, जो परीक्षा देतो तो विद्यार्थी, जो परीक्षात उत्तम गुणांनी पास होतो तो विद्यार्थी. म्हणजे नेमकी व्याख्या काय विद्यार्थ्याची? विविध व्याख्या असू शकतील, पण मला जर कोणी विद्यार्थ्यांनी विचारलं की विद्यार्थी कोण असावा, तर मला असं वाटतं की कोण असावा म्हणण्यापेक्षा विद्यार्थी कोणाला म्हणावा, तर मला असं वाटतं की ज्याला प्रश्न पडतात तो विद्यार्थी असतो. ज्याला प्रश्न पडतात. नरेंद्र विश्वनाथ दत्ताला फक्त एक प्रश्न पडला, फक्त एक प्रश्न. त्या माणसाच्या जीवनाची दिशा बदलली, दशा बदलली आणि जगद्गुरु जगत विद्वान स्वामी विवेकानंद झाले. एक प्रश्न. त्या एका प्रश्नाच्या शोधात ते निघाले, गुरु शोधले, अभ्यास केला, सगळ्या ठिकाणी गेले, चर्चा केली, खूप साऱ्या गोष्टी त्यांनी केल्या. पण त्या सगळ्या गोष्टीतून एका प्रश्नाचा माग काढत त्या प्रश्नाचं उत्तर शोधण्याचं काम जे केलं, त्याच्यातून त्यांचा स्वामी विवेकानंद झाला. मला हे संपल्यानंतर एका मंदिरात राहिला 2 रूम मध्ये. त्या मंदिरात काय सोय असेल वर? म्हणजे एखादा विद्वान प्राध्यापक ज्या ठिकाणी लागतो, ज्या ठिकाणी वाचन करतो, त्याची अभ्यासिका आहे, त्यांना ते लिहितात, तिथं लिखाणकाम करतात. धन्य 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 संतू होशील तुझा, कोण म्हणतात? तुकाराम महाराज. धन्य धन्य, पहा बरं संताजी महाराजांची किती तारीफ आहे. धन्य धन्य संतू तू होशील जाण, तुझं लागी ज्ञान फार आहे. जगद्गुरु तुकाराम महाराज यांचं लिटरेचर भारतात आणि भारताच्या बाहेर शिकवलं जातं. सगळ्या प्राध्यापकांनी विद्यापीठाच्या विद्वान लोकांची माफी मागून बोलतो आहे. मला जे माहीत झालं अकॉर्डिंग टू माय नॉलेज त्याच्यावर बोलतो. ते स्वतः म्हणतात संताजी बद्दल, धन्य धन्य संतू तू होशील जाण, तुझं लागी ज्ञान फार आहे. व्यर्थ तुझी निंदा करतात लोक. व्यर्थ म्हणजे त्यावेळेलाही संताजी महाराजांची निंदा करण्याचं काम सुरू होतं आणि याचा रेकॉर्ड तुकाराम महाराजांनी लिहून ठेवला आहे. व्यर्थ तुझी निंदा करतात लोक, मजला की देख कडून आले. ज्ञानाचा सागर होशील तू योगी. नेणती हे जगी गूढ आहे, तुका म्हणे बोल अंतरीचे ज्ञान, एकता वचन गोड लागे. तुका म्हणे बोल अंतरीचे ज्ञान. कोणत्या अंतरीचे? तुझ्या अंतरीचे. म्हणजे महाराजांना म्हणतात, संताजी महाराजांना, तुमच्या अंतरीचे ज्ञान बोला, एकता वचन गोड लागले. मी जेव्हा ऐकतो तर मलाही गोड वाटतं. हे तुकाराम महाराजांनी पावती देऊन ठेवली आमच्याकडे.